अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहोळ तालुक्यातील विविध दूध उत्पादक आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवत 13 दूध नमुने विश्लेषणासाठी जप्त केले आहेत. संबंधित नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4 जून रोजी सहाय्यक आयुक्त अन्न देसाई यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, डॉक्टर उमेश भुसे, डॉक्टर मंगेश लवटे देशमुख तसेच जिंतूरकर यांच्या संयुक्त पथकाने मोहोळ तालुक्यातील चंद्रमौली, MIDC, कातेवाडी, पेनूर, सारोळे आणि तांबोळे येथील 6 दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी केली. या कारवाई दरम्यान 13 दूध नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. दरम्यान सन 2025-26 या कालावधीत मोहोळ तालुक्यातील दूध व्यवसाय करणाऱ्या 13 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून एकूण 23 दूध नमुने घेण्यात आले. त्यापैकी 10 नमुने प्रमाणित दर्जाचे आढळले असून उर्वरित 13 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच पुणे विभागाचे सह आयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून दूध व्यवसायातील गुणवत्ता आणि सुरक्षेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.